षटकार असेल. सचिन परब यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, तर संजू रॉयल्सच्या बॅटिंगला तोड नाहीये. HPL मधील सर्वात महागडा खेळाडू सचिन परब. यावेळेला जोरदार फटका येताना पाहायला मिळतोय वेदांतच्या बॅट मधून. वेदांत पाताडे एक चांगला फलंदाज, बलशाली फलंदाज. एक धाव या देखील चेंडूवरती. संघाची धावसंख्या 3 चेंडूंनंतर 2 धावा. पुढचा चेंडू सचिन परब यांचा सामना करतील किशोर. किशोर स्वीप करण्यासाठी गेले आणि पायावर आदळलेला चेंडू स्टंपच्या समोर दिसले. पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. पहिला गडी बाद. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालायचा नाहीये. बाद झालेत किशोर आणि पहिला गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या 2 धावा, 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आज सागर मातेरे. LBW नक्कीच स्वीप करायचं होतं त्या चेंडूला. चेंडूचा पेस वापरायचा होता, तो वापरू शकले नाहीयेत. तो वापरण्यात कुठेतरी असफल झाले आहेत अमित मातेरे. सागर मातेरे नवीन फलंदाज. यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला सागर यांनी. 1 धाव घेतली आहे. एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या पुढे जाते एका धावेने. 3 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक शेवटचा चेंडू सचिन परब यांच्या षटकातला. सुरेख गोलंदाज आहेत यांच्या संघामध्ये सचिन परब, निखिल बोराडे, त्यानंतर समीर गोरुले, त्यानंतर सुमित खानविलकर. एकन एक गोलंदाज, अगदी ॲक्युरेट गोलंदाज ज्यांच्या संघात आहेत. पंत कॅपिटल्स. ओव्हर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 धावा, 1 गडी बाद. काय सुरेख षटक हाताळलंय. 4 धावांचं मात्र षटक हाताळलंय सचिन परब यांनी आणि 1 गडी देखील बाद केलाय. वेदांत पाताडे आता स्ट्राइक वरती येत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पुढे बोलावलं जात आहे. निखिल बोराडे दुसरं षटक घेऊन येत आहेत. निखिल बोराडे वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. सचिन परब नक्कीच कौतुक आहे या कर्णधाराचं, कारण आपल्या संपूर्ण संघाला मोटिवेशन पासून म्हणू नका, आपल्या संपूर्ण संघाचं मनोबल, आपल्या संपूर्ण संघाची जिद्द, आपल्या संपूर्ण संघाच्या अपेक्षा पूर्ण करणारा कर्णधार सचिन परब. प्रत्येक गोलंदाजाला त्याच्या हिशोबाने रोटेट करतात. प्रत्येक फलंदाजाला त्याच्या निश्चयाप्रमाणे बॅटिंगला पाठवतात आणि त्याचमुळे आज त्यांचा संघ एका सफल पोझिशनवर पॉइंट्स टेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसंच संजू रॉयल्स या संघाकडे देखील एकानेक हिरे आहेत. वेदांत पाताडे बॅटिंगची कमान सांभाळतात. किशोर सोलंकी बॉलिंग, अक्षय शितूत, अमेय चौकेकर, सागर मातेरे अशा विविध खेळाडूंचा भरमार असलेला संघ संजू रॉयल्स आणि ते देखील आज टेबल मध्ये एका चांगल्या पोझिशनवर आहेत. निखिल बोराडे यांचा चेंडू चांगला फटका खेळलाय. धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यात देखील सफल झालेत. वेदांत पाताडे आणि सागर मातेरे 2 चोरट्या धावा घेतल्यात पहिल्या चेंडूवरती आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक येऊन पोहोचतोय 6 धावांवर. 1 गडी बाद, 6 धावा अशा समीकरण आता पाहायला मिळतंय संजू रॉयल्स या संघाचं. अगदी रॉयल कारभार ज्या संघाचा आहे संजू रॉयल, कारण अगदी रॉयल अंदाजात ते खेळतात. मागील सामना जर त्यांचा पाहिला तर 2.4 षटकात त्यांनी 56 धावांचा सामना संपवला होता. यावेळेला वाईड अधिक 1 धाव अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. 8 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय आता.
यावेळेला देखील सागर मातेरे यांचा चांगला फटका येताना पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव घेण्यात देखील सफल होत आहेत. नक्कीच डगआउट मधून जर पाहिलं तर पूर्णतः मनोबल वाढवलं जात आहे. दोनही खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे, प्रभावित करतायत, कारण खेळाडू त्यांच्या बॅटिंगनं. आता थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हर आणखीन डीप. यावेळेला पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचं होतं त्या शॉटला, परंतु ती लेंथ हाताळू दिली नव्हती निखिल बोराडे यांनी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 11 धावांवर. दुहेरी धावसंख्या प्रवेश करताना पाहायला मिळते. 3 चेंडू झाले आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत निखिल बोराडे यांच्या षटकातील. वेदांत पाताडे स्ट्राईकवर. यावेळेला जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड चेंडू होता, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. अवांतर अधिक 2 धावा, 3 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. 14 धावा. नक्कीच सचिन परब या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करतायत खेळाडूंना. भांबावून जायचं नाहीये, पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करायचंय, फोकस्ड राहायचंय. पुढचा चेंडू, चौथा चेंडू. यावेळेला देखील हलकीशी बॅटची कडा इथे ऐकायला आली आहे. 22च्या स्वरूपात, नक्कीच कडा नव्हती ती. 22च्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 15. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. पॉइंटचा फिल्डर गणेश कामत त्या ठिकाणी चुस्त दुरुस्त. अगदी सतर्क आहेत गणेश. त्यांनी पाहिलं चेंडू माझ्यापर्यंत येतोय, अगदी सहजरित्या तो चेंडू अडवून त्याची फेक केली. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे शेवटचा चेंडू. या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या पुढे. 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? सागर आले आहेत आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावांनी षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19 धावा, 1 गडी बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 19 धावा, 1 गडी बाद. निखिल बोराडे यांच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा झाल्यात. चला, टीम मीटिंग्स नाही घ्यायचे, सचिन परब सहकार्य करा. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आजच्या दिवसातला हा जर पाहायचं झालं तर 6वा सामना सुरू आहे. अजून आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत, याकडे लक्ष असू द्या. लहान मुलांना विनंती, ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत समीर गोरुले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पदललित्य दाखवून चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. बिग 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 1 क्लॅप फिल्म्स षटकार. यावेळेला देखील ढकललाय चेंडूला डीप मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, त्यांनी चेंडूची फेक केली आहे. 2 धावा. आता धावसंख्या बळावायला लागली आहे. धावसंख्या येऊन पोहोचते 27 धावांवरती. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला समीर गोरुले यांच्या गोलंदाजीवर वेदांत पाताडे.
यावेळेला कॅच आणि या ठिकाणी विकेट गमावून बसलेत आपली. एक षटकार लगावून माघारी परतावं लागतंय वेदांत पाताडे यांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत अक्षय शितूत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 27 धावांवर. तर यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातला 7वा सामना श्रेयस नाईट रायडर्स विरुद्ध KL सुपर जायंट्स, म्हणजेच राहुल बोराडे विरुद्ध दर्पण उतेकर. अक्षय शितूत या ठिकाणी नवीन फलंदाज अमित मातेरे. यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अक्षय शितूत यांना कळेन असा चेंडू होता. निर्धाव चेंडू. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मात्र 8 धावा खर्च केल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. यावेळेला अक्षय शितूत यांचा चांगला फटका. गणेश कामत यांच्या हातामध्ये मारलेला हा फटका. 1 धाव घेतली आहे. सागर मातेरे यांना स्ट्राईक वर आणलंय. संघाची धावसंख्या 28 धावांवर धावून पोहोचली आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 28. चांगली धावसंख्या आहे या ठिकाणी. यावेळेला सागर मातेरे यांचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सचिन परब यांनी टिपलाय एक सुरेख झेल आणि संपुष्टात आलाय सागर मातेरे यांचा खेळ. कलात्मक फटके खेळण्याचा त्यांचा वारंवार प्रयत्न असतो आणि आता देखील तोच प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसला. विकेटचं पतन होत आहे. सचिन परब यांनी एक सुरेख झेल टिपला आणि सागर मातेरे यांना माघारी परतवलंय. संजू रॉयल्स 28 धावा 3 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमेय चौकेकर. कर्णधार स्वतः या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत आणि माझे मित्र स्कोरर मित्र आदित्य राणे या ठिकाणी सांगतायत की त्यांचे फेवरेट फलंदाज आहेत अमेय चौकेकर. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपली दुसरी ओव्हर घेऊन आलेत स्वतः कर्णधार सचिन परब आणि यानंतर नक्कीच शेवटचे गोलंदाज सुमित खानविलकर. सुरेख गोलंदाजी अटॅक साठी ओळखले जातात. पंत कॅपिटल्स पंकज धुरी या ठिकाणाहून मनोबल वाढवत आहेत सचिन परब यांचं. आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय, पण 22च्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव दिली जाईल संघाला. एकोणतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वर अमेय चौकेकर, नवीन बॅटर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन या ठिकाणी बॅटल होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, त्या चेंडूला शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर असफल राहिलाय. तो चेंडू पकडण्यामध्ये किती धावा धावून काढल्या? 3 धाव धावले आहेत आणि 3 धावांवर संतुष्ट व्हावं लागेल. 3 धावा आणि या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 32 धावांवरती.
32 धावांवर या ठिकाणी धावफलक येऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला अवांतर धाव, वाईड बॉलचा करार दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव 33 धावांवर. 3-3 फॉर 3 संजू रॉयल्स. यावेळेला स्टेप आउट करून खेळलेला फटका अक्षय शितूत यांच्या माध्यमातून. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील घेतली आहे. तिसऱ्या धावेसाठी नोचा कॉल अमेय यांनी दिला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून. 2 धावा या चेंडूवर जोडल्या जातील. धावसंख्या येऊन आता पोहोचते 35 धावांवर. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले. सचिन परब यांचं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 4थं षटक. दरम्यान 4था चेंडू. अक्षय शितूत यांना हवेत गेलाय चेंडू. चेंडू खाली येत आहेत फिल्डर. झेल या ठिकाणी सुटतोय निखिल यांच्या माध्यमातून. पण 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत संजू रॉयल्स या संघाला आणि 37 धावांवर आता जाऊन पोहोचलाय. 37 धावांची मजाल मारली आहे. मोठे फटके खेळावे लागतील जर धावसंख्या उच्च अंक गाठायचा आहे, जर धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीवर न्यायची आहे. अक्षय शितूत मोठे फटके खेळले होते. आदित्य मसूरकर यांना 6-6 आणि 4चा पाढा वाचायला लावला होता. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा डिसिजन पाहावा लागेल. वाईड बॉल आणि अधिक एक 22 ची धाव. अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या येऊन पोहोचेल 39 धावांवरती. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकोणचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू. सामना करतायत अमेय स्टंपच्या समोर आणि अमेयचा पत्ता कट. अमेय बाद. कर्णधाराने घेतली कर्णधाराची विकेट. सचिन परब यांनी घेतली आहे अमेय चौकेकर यांची विकेट. अमेय बाद होत आहेत आणि माघारी परतत आहेत संजू रॉयल्स. 39 धावा 3 गडी बाद. आणि आता फलंदाजीसाठी येत आहेत मूर्ती लहान पण कीर्ती महान, ज्यांना ओळखलं जातं मास्टर ब्लास्टर ऑफ हाजी कसम, कॅन्डीचे बाबा युवराज मेस्त्री. शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी. सचिन परब यांचा शेवटचा चेंडू शिल्लक. कॅन्डीचे बाबा युवराज मेस्त्री या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. यावेळेला चेंडू हवेत गेला. युवराज यांचा सुरेख फटका, परंतु पहिल्या चेंडूवर युवराज मेस्त्री आले आणि युवराज मेस्त्री गेले. आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा 5 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत पुष्पक डिचोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर युवराज मेस्त्री.
मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्यांना ओळखलं जातं. बॅटिंगला आले होते आणि ज्या प्रकारे क्रीजवर आले होते त्याचप्रमाणे बाहेर गेलेत. पहिल्या चेंडूवर आउट होऊन शिकार बनलेत सचिन परब यांची. ओव्हर द कव्हर्स फटका खेळायचा होता. स्टायलिश शॉट खेळायला गेले होते आणि नक्कीच या ठिकाणी गणेश कामत यांच्या सेफ हँड्स मध्ये तो झेल देऊन बसले. नवीन गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुमित खानविलकर. चला घाई करायची आहे सुमित. अक्षय शितूत आता स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय शितूत स्ट्राइक वर. पहिला चेंडू अवांतर धाव. वाईडचा रन या ठिकाणी मिळणार आहे. वाईड बॉल. एक धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या 40. 40 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडू बाकी सुमित खानविलकर यांचे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्यात आली आहे. 2 धावांनी धावफलक 22च्या स्वरूपात या दोन्ही धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे 42 धावांवर. 42 धावा आणि 5 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मोठमोठे बॅटर देखील पंत कॅपिटल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. त्यावर फुल टॉल वसूल केला. चेंडू जातोय सीमा रेषा पार.
मी साहिल कांदळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी मी अक्षय यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. या ठिकाणी टॉस होतोय. दोन कर्णधारांमध्ये राहुल बोराडे आणि दर्पण उतेकर यापुढील होणारा सामना KL सुपर जायंट्स आजच्या दिवसातला 7वा सामना KL सुपर जायंट्स विरुद्ध श्रेयस नाईट रायडर्स. ऋषिकेश खामकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दर्पणजी उतेकर आपल्याला देखील विनंती असेल 2 ओव्हर झाल्यानंतर जरा लिस्ट द्या. आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात किशोर सोलंकी आणि फलंदाजीसाठी आले आहेत आरुष पिंगळे आणि सचिन सावंत. आणि पुढील सामन्यात श्रेयस नाईट रायडर या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. डॉट बॉलने सुरुवात केली आहे आपल्या स्पेलची किशोर सोलंकी यांनी. सुरेख गोलंदाज. यावेळेला खेळलाय ऑन साइडच्या दिशेने चेंडूला. लेग साइडच्या दिशेने एकच धाव मिळेल. किशोर सोलंकी चांगली गोलंदाजी करतायत. लक्ष आहे 59 धावांचं. 28 चेंडू 58 धावांची इथून पुढे गरज असेल. सचिन सावंत मोठे फटके खेळणं यांना आवडतं. या फलंदाजाला धावसंख्या एक्सेलरेट करणं आवडतं. बाहेर जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. सागर मातेरे आणि वेदांत पाताडे बाहेर. युवराज मेस्त्री मिड ऑनला पाहायला मिळत आहेत. लोकप्रिय खेळाडू आहेत हाजी कसमचे. यावेळेला अपील केली होती आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. यावेळेला अपील केली आणि पंचांनी मात्र ही अपील उचलून धरली आहे. विकेटचं पतन होत आहे या ठिकाणी आणि विकेट गमावली जाते. आरुष पिंगळे
पाहिजे. युवराज मेस्त्री फारच लोकप्रिय खेळाडू या विभागातले. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची ओळख. यावेळेला देखील एक चांगला फटका खेळलाय अक्षय शितूत. काय फिल्डिंग करतायत. एकदा जोरदार टाळ्या अक्षय यांच्यासाठी. काय अडवणूक करतायत बॉलची. अगदी जिद्द स्वतःला झोकून दिलंय पूर्णतः सामन्यात. हा सामना माझ्या संघाचा आहे आणि हा सामना मला जिंकवून द्यायचा आहे, ही एकच जिद्द त्यांच्या नसानसात भिनली आहे. संजू रॉयल्स, गणेश करावडे फारच खुश दिसत आहेत आपल्या संघाला घेऊन. संघाची धावसंख्या 10 धावा. एक गडी बाद 10 असं समीकरण. 21 चेंडू आणि 49 धावांची इथून पुढे गरज. प्रणय चव्हाण रनअप घेत आहेत. आहा काय बॉल आहे. थोडासा बाहेर होता चेंडू परंतु सुरेख चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता उच्च दुहेरी धावसंख्येत प्रवेश करते. 11 धावा. स्ट्राईक वर आता आलेत आरुष पिंगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला लेग साइड रिजन मध्ये. त्या ठिकाणी युवराज मेस्त्री चेंडूवर येताना पाहायला मिळत आहेत. हो उत्कृष्ट थ्रो युवराज मेस्त्री यांचा.
मिळत आहेत. संघाची धावसंख्या 26 झाली आणि त्यातल्या 23 धावा आरुष पिंगळे याच्या नावावरती आहेत. संघाची धावसंख्या 26. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड ऑन लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज, गोलंदाजीला किशोर सोलंकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. किशोर सोलंकी ऑन बॉलिंग मार्क. उन्मेष पाताडे सज्ज. 12 चेंडू 33 धावा. यावेळेला पहिला चेंडू डाऊन द लेग साइड होता आणि पंचांनी हात पाय लावलेत. रवी सर सांगतायत हा चेंडू होता वाईड. वाईड बॉल. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 27. यावेळेला देखील खेळलाय चेंडू वेदांत पाताडे. त्या चेंडूवर येताना पाहायला मिळत आहे थोडासा मिसफील्ड, फंबल. वारंवार फंबल. चेंडू हातात येईन असं झालाय. चेंडू सोबत जवळ जवळ लॉंग ऑन ते मिड ऑनचा प्रवास करत आले आहेत वेदांत पाताडे. 2 धावा. संघाची धावसंख्या 29. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता अजूनही. विघ्नेश अंचाटे माईकशी संपर्क साधा. विघ्नेश अंचाटे. यावेळेला जर आपण पाहिलं तर सुरेख चेंडू टाकला होता या ठिकाणी किशोर सोलंकी यांनी. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे. थर्ड अंपायर सर प्लीज या ठिकाणी यायचंय. थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी मागितलंय. एका पंचांनी पंच सुबोध गडसे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुस्त दुरुस्त तंदुरुस्त आमचे पंच सुबोध गडसे. साहिल पंचांनी डिसिजन या ठिकाणी कळवलाय. स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज बाद आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज नाबाद आहे. उन्मेष पाताडे बाद झालेत. या मागील चेंडूवर पंचांनी निर्णय कळवायचा आहे. किती धावा घेतल्या गेल्यात रवी सर? मागच्या चेंडूवर किती धावा घेतल्या गेल्या? एक. फक्त एक धाव कॅल्क्युलेट केली जाईल म्हणजेच संघाची धावसंख्या पुढे सरसावेल आणि पोहोचेल 31 धावांवरती.
अक्षय शितूत यांनी घेतलेला हा रनआउट. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना स्ट्राइक वर आले आहेत स्वतः कर्णधार सचिन परब, पंत कॅपिटल्सचे सचिन परब. आणि सचिन परब यांच्या फलंदाजीकडे आता लक्ष द्यावं लागेल. सचिन परब कशा प्रकारे फलंदाजी करतायत, कशा प्रकारे सामना पुढे घेऊन जात आहेत, कारण 8 चेंडू आणि 28 धावा. एक कर्णधार बॅटिंग करतोय तर एक कर्णधार कीपिंग करतोय. सचिन परब बॅटिंगला, अमेय चौकेकर कीपिंगला, किशोर सोलंकी बॉलिंगला. हा चेंडू टाकला आणि या चेंडूवरती खेळून काढलाय त्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. वेदांत पाताडे सुरेख फिल्डिंगचा नमुना देताना पाहायला मिळत आहेत. अगदी काम, अगदी कूल, अगदी शांत डोक्याने हा खेळ पुढे चालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत. 7 चेंडू आणि 26 धावांची इथून पुढे गरज असणार आहे. 7 चेंडू 26 धावांची गरज. शेवटचा चेंडू किशोर यांच्या षटकातला. यावेळेला देखील एक चांगली डिलिव्हरी आणि हा चेंडू गॅप मध्ये आहे. वेदांत पाताडे पुन्हा एकदा एका भिंतीप्रमाणे त्या चेंडूचा पाठलाग करतायत. त्या भिंतीप्रमाणे त्या चेंडूला वारंवार अडवतायत. त्या चेंडूला बाउंड्री रोप पर्यंत पोहोचू देत नाहीयेत. 2 धावा या शेवटच्या चेंडूवर आल्या. किशोर यांचं षटक समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 35 धावा, 2 गडी बाद. म्हणजेच या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 24 धावांची. 6 चेंडू आणि 24 धावा, 4 षटकारांची गरज या षटकामध्ये. 4 षटकार आणि षटक आहे अक्षय शितूत यांचा. आरुष पिंगळे स्ट्राइक वरती. वैयक्तिक जर पाहिलं तर आरुष 23 धावांवर बॅटिंग करतोय. 24 धावांवर वैयक्तिक, 24 धावांवर 14 चेंडू आणि 24 धावांवर बॅटिंग करतोय सेट बॅटर आरुष पिंगळे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं, शेवटचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आलेत अक्षय शितूत. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिला चेंडू आरुष पिंगळे यांच्यासाठी अक्षय शितूतचा. यावेळेला पहिल्या चेंडूवर गॅपला भेदलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, 1 क्लॅप, चौकार. अमेय चौकेकर हा सामना झाल्यानंतर लगेचच माईकशी संपर्क साधायचा आहे. या पुढचा चेंडू अवांतर धाव, अवांतर अधिक 22च्या 1 धाव, 1 धाव म्हणजे 2 धावा टोटल या चेंडूवरती मिळतील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता येऊन पोहोचते 41 धावांवर. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 3 बिग हिट आणि सामना तुमचा. आरुष पिंगळे यांनी 1 चौकार लगावलाय. आता स्ट्राइक वर सचिन परब, स्वतः कर्णधार. काय घडणार या सामन्यात आणि काय बिघडणार. यावेळेला फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सागर मातेरे डीप मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा घेतल्या आहेत. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये 16 धावांची म्हणजे 4 चौकारांची गरज. काय घडणार या सामन्यात. सचिन परब, मागील सामन्यात शर्मा इंडियन्स हा पहिला संघ ठरला ज्यांनी विक्रम केला, तो म्हणजे या पूर्ण स्पर्धेत पहिल्यांदा बॅटिंग करताना जिंकणारा संघ. यावेळेला चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या कवेत. फलंदाज बाद, विकेटचं पतन, सचिन परब बाद. तंबूच्या आश्रयाला सचिन परब जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. द टीम पंत कॅपिटल्स 43 धावा, 2 गडी बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश कामत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. चौथा गडी तंबूच्या आश्रयाला पंत कॅपिटल्स 43 धावा, 4 गडी बाद या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता जवळ जवळ विजयाचा शंखनाद केला या ठिकाणी अक्षय शितूत या ठिकाणी हॅट्रिक वरती. एक हॅट्रिक आपण पाहिली आहे ती म्हणजे आनंद गुप्ता, अलंकार सातार्डेकर यांच्या संघातले, कोहली चॅलेंजर्स मधले आनंद गुप्ता यांची ती हॅट्रिक. आणि आता जर आपण पाहिलं तर अक्षय शितूत हॅट्रिक वर, अक्षयची हॅट्रिक होणार का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस घाडी, हॅट्रिक चेंडू अक्षय शितूत. आणि यावेळेला हॅट्रिक काही चान्सेस मुळे मिस झाली आहे. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जवळ जवळ विजय आपल्या खात्यामध्ये जमा केलाय संजू रॉयल्स यांनी. यावेळेला अवांतर धाव, डाऊन द लेग साइड चेंडू, 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार आहे. अवांतर अधिक 1 अशा 2 धावा जोडल्या जातील. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. अक्षय शितूत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तेजस घाडी, शेवटचा चेंडू. आणि 3 पैकी 3 सामने या ठिकाणी जिंकणारा एकमेव संघ या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 मधला ठरतोय संजू रॉयल्स. 3 संघ, 3 सामने आणि 3 सामन्यामध्ये विजय संपादन करतायत. अजूनपर्यंत पराभवाचा सामना न केलेला संघ, पराभव काय असतो हे ज्या संघाला माहितीच नाहीये, संजू रॉयल्स ठरतोय 3 पैकी 3 सामने जिंकणारा एकमेव संघ. आणि मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय अक्षय शितूत. एकदा जोरदार टाळ्या अक्षय साठी. अमेय चौकेकर माईकशी संपर्क साधा. वन क्लॅप फिल्म्स या आजच्या या स्पर्धेला माननीय लॅरिसा अल्मेडा आणि समृद्धी काळे, केपी फिल्म्सचे सहकारी किसन पटेल